लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली सगळ्यात मोठी खुश खबर। आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा एक तरी हप्ता घेतला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आता सरकारने तुमच्यासाठी नवीन घोषणा केलेली आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्हाला वर्षाला 10,000 रुपये मिळतील, अशी घोषणा शिंदे सरकारने केली। तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ही योजना तुमच्या फायद्याची आहे, पण या योजनेसाठी काही अटी आहे। एक अट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेला असावा। हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि याचा लाभ नक्कीच घ्या। जसं लाडकी बहीण योजनेला सरकारने वयाची अट घातलेली आहे, तसंच या योजनेला सुद्धा वयाची अट आहे। तर या योजनेत तुम्ही 21 ते 65 वय असलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेमधून वर्षाला 10,000 रुपये मिळण्याची घोषणा सरकारने केली आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबरोबरच एका योजनेची सुरुवात केली आहे। लाडकी बहीण योजना जोरदार चालत असल्याने आता सरकारने या योजनेची सुद्धा घोषणा केली आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणींना या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे। तर सरकारने सांगितलं आहे ही योजना 5 वर्ष चालणार आहे, म्हणजेच आता 2025 ते 2029 पर्यंत ही योजना चालणार आहे। ज्या ज्या बहिणी अर्ज करतील त्या बहिणींना 5 वर्षापर्यंत लाभ मिळेल, म्हणजेच तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत लाभ मिळू शकतो। जसाच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला होता त्याच पद्धतीने हा अर्ज करायचा आहे। हा अर्ज भरल्या 24 तासांनी तुम्हाला 6 महिन्याचे 5,000 रुपये मिळतील आणि 6 महिन्यानंतर एकूण 12 महिन्याचे 10,000 रुपये मिळतील। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एकत्रित येऊन या योजनेची घोषणा केली। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। आणि दुसरी अट म्हणजे तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तरच लाभ मिळू शकतो। ज्या लाडक्या बहिणी या योजनेत अर्ज करतील त्यांना 10,000 रुपये मिळतील, ते पण डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात। महत्त्वाचे म्हणजे या योजनेद्वारे आलेले पैसे महिला त्यांच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकतील आणि हे पैसे डायरेक्ट 5 वर्षापर्यंत येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। तशीच योजना सरकारने आता काढली आहे, तिच्या माध्यमातून वर्षाला 10,000 रुपये मिळतील। तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल या योजनेचं नाव काय आहे? तर या योजनेचं नाव आहे सुभद्रा योजना। तर या योजनेत प्रत्येक पात्र बहिणींना सरकार आता 10,000 रुपये देणार आहे। तर सरकारने या योजनेसाठी 55,825 कोटी रुपये म्हणजेच इतके पैसे या योजनेसाठी म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी बाजूला काढून ठेवले। एक अट आहे, तुम्ही किमान लाडकी बहीण योजनेचा एक तरी हप्ता घेतलेला असावा। जर तुम्ही खरोखरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेला असेल तर तुम्ही हा चान्स सोडू नका। आता तुम्हाला या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे हे बघा। मतदान कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर, कारण या चालू असलेल्या मोबाईलवरच सरकार तुम्हाला OTP पाठवणार। आणि विशेष म्हणजे मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजे। आता ज्या बँका मी तुम्हाला सांगणार आहे त्या बँकेत तुमचं खातं पाहिजे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका या योजनेसाठी निवडल्या आहेत। तर तुम्ही अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता। अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्या बँका आहेत त्या समजून घ्या। तर या 5 बँका कोणत्या आहेत या तुम्ही समजून घ्यायच्या आहे। पहिली बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक आणि दुसरी म्हणजे पोस्ट ऑफिस। ज्या ज्या महिलांचे खाते आहे त्या महिलांना सुभद्रा योजनेद्वारे 10,000 रुपये मिळतील। 3 नंबरची जी बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। पुढची जी बँक आहे ती म्हणजे कॅनडा बँक। या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघा। तुमचं वय वर्ष 21 ते 65 असायला पाहिजे। तुम्हाला 3 कागदपत्र लागणार आहे, ते म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड।
तुम्ही जर या अटीमध्ये बसत असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेसाठी पात्र आहे. सर्वात महत्त्वाचा विषय राहिला तो म्हणजे अर्ज कुठे भरायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने आता या योजनेची घोषणा ओडिशा राज्यामध्ये केली आहे. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून राज्य सरकार या योजनेची सुरुवात करणार आहे. याच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकांमध्ये 10,000 रुपये लोन तुम्हाला सरकार देणार आहे. अजून सध्या याची फक्त घोषणा झाली आहे. याचा GR पुढील महिन्यात निघणार आणि या योजनेचा GR निघताच तुम्ही सांगितलेल्या बँकांमध्ये जाऊ तुम्हाला सुभद्रा योजनेसाठी एक अर्ज भरायचा आहे. तो अर्ज तुम्ही भरायचा आहे. तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. तुम्हाला मदत म्हणून ही योजना सरकारने काढली. याचा लाभ तुम्ही नक्की घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.